श्री गुरुदेव दत्त. आज एक तुम्हाला गोष्ट सांगत आहे. ती फक्त ऐकायची नाही आहे, तर ते मनात उतरवायची. एकदा देवांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्यावेळेची ही गोष्ट आहे. सर्वात आधी देवाने कुत्रा निर्माण केला आणि देव म्हणाले, मी तुला 100 वर्षांचं आयुष्य देतो. कुत्रा म्हणाला, हे देवा, 100 वर्ष नको, राखण करत भुंकत फक्त 15 वर्ष मला पुरेशी आहे. देवाने कुत्र्याला 15 वर्षे आयुष्य दिली. मग देवाने माकड निर्माण केलं. देव म्हणाले, तू उड्या मार, लोकांना हसव, त्यांचं मनोरंजन कर. माकड म्हणालं, हे देवा, 100 वर्ष आयुष्य नको, 10 वर्ष मला खूप आहे. देवाने माकडाला 10 वर्ष आयुष्य दिली. नंतर देवाने गाय निर्माण केली. देव म्हणाले, तुला मी 100 वर्षाचं आयुष्य देतो, तू अमृतासारखं दूध दे लोकांना, त्यांचं पालन कर. गाय म्हणाली, हे देवा, हे खूप कठीण जीवन आहे, 100 वर्ष नको, 20 वर्ष पुरेशी आहे. देवानी गायला 20 वर्ष आयुष्य दिली. आणि शेवटी देवानी माणूस निर्माण केला. आणि माणसाला निर्माण केल्यावर ते म्हणाले, मी तुला 20 वर्षाचं आयुष्य देतो, तू मस्त जीवन जग, प्रेम कर, संसार कर आणि शेवटी मला प्राप्त हो. माणूस म्हणाला, हे देवा, 20 वर्ष मला खूप कमी पडते, मला 100 वर्ष आयुष्य दे. कुत्र्याने, माकडाने, गाईने जे आयुष्य सोडलं आहे ते आयुष्य ते सुद्धा मला तू दे. देवाने ते सुद्धा त्याला दिलं. आणि तेव्हापासून माणूस कधी कुत्र्यासारखा जबाबदाऱ्यांचं ओझं वाहतो, कधी माकडासारखं लोकांना खुश करतो आणि कधी गायीप्रमाणे सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी नाही. म्हणूनच लालच करू नका, जे मिळाले त्यात समाधान ठेवा. देव जे देतील ते स्वीकारा, कारण समाधानातच खरं सुख आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ही गोष्ट कशी वाटली, आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा. याच्यातून बोध घेण्यासारखं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की सगळ्यांना शेअर करा. ओम श्री गुरुदेव दत्त.